तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली. आणि या भागात आपण जसं पाहिलं की आपण कालच्या भागात असं पाहिलं की सुलू आत्याही तोंडावर पडलेली असते, पण मात्र आता इकडे म्हणजे देशपांडेंच्या घरी म्हणजे अवनीच्या बाबांच्या वडिलांच्या घरी तिथे विमान आलेला असतो आणि हा विमान तिथे येऊन खूप असा इमोशनल होतो आणि आता तो बोलत असतो की मला अवनीसोबतच लग्न करायचं आहे. आणि आता तिचे बाबा असा प्लॅन करतात की आपण राजाला काहीतरी धडा शिकवायचा आणि यामुळे आता अवनी आपल्या घरी येईल आणि आपण अवनीला आणूया असा आता त्यांनी प्लॅन केलेला असतो. आणि त्यांनी राजाला मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात, पण आता त्या अवनीला कळतं की ते गुंड देशपांडेंनी पाठवलेले असतात. आणि मग आता अवनी चंद्रकांत देशपांडे यांच्या घरी येते आणि आता त्यांना जाब विचारणार आहे. पण आता नक्की कसं काय होतं आणि नक्की कोणते गुंड नक्की कोणाला मारायला येणार आहेत हे आता आपल्याला ह्या भागात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मग काय होतं, आता इकडे चंद्रकांत देशपांडे आणि त्यांच्या बायकोसोबत म्हणजे त्यांचं बोलणं चालू असतं आणि मग तेवढ्यात तिथे येतो तो विमान. तर मग आता त्याला म्हणजे पाहून सगळे चक्क होतात आणि त्याला विचारतात, तू इकडे कसं काय, असं तसं विचारतात. तर मग तो बोलतो की म्हणजे तो डायरेक्ट येतो आणि डायरेक्ट त्याचं चालूच होतं की तो मला बोलतो की मला लग्न करायची इच्छाच उरली नाही आता, आणि मी कॅनडाला गेल्यावर माझ्या मित्रांना काय सांगू, माझ्या नातेवाईकांना काय सांगू की माझी बायको लग्नाच्या आधीच पळून गेली म्हणून, असं तसं तो बोलत असतो. आणि कारण त्याच्या डोक्यात हाच खेळ चालू असतो आणि त्याला एकच हवं असतं की त्याची अवनी झालेली पाहिजे आणि अवनीसोबत त्याचं लग्न झालं पाहिजे. त्याला कोणत्याही परिस्थितीतून अवनीसोबत लग्न करायचंच असतं, पण आता तसं मात्र काही झालेलं नसतं. त्यामुळे आता तो सगळ्यांना इमोशनल होऊन त्यांना सगळं सांगत असतो की मला तिच्याशीच लग्न करायचं आहे, काय झालं तरी मी तिच्याशीच लग्न करणार आणि मी तिला ॲक्सेप्ट करू शकतो, असं तसं तो बोलत असतो. आणि तो आता मग त्या चंद्रकांत देशपांडेंना सगळं काही सांगत असतो. त्यानंतर मग त्याला महेश बोलतो की हे नक्की तू काय बोलतोयस म्हणून. तर मग तरी तो महेशला काही बोलत नाही आणि मग आता तरी विमान आता त्या चंद्रकांत देशपांडेंच्या पायाशी आलेला असतो, तो उठलेला असतो आणि तो बोलतो की बाबा मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आणि तुमचं आणि माझं बॉन्ड इतकं छान झालं आहे ना की मला माझ्यापेक्षा तुमची काळजी वाटते की तुमचं काय झालं असेल असं त्याला वाटत असतं. म्हणजे तो 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 त्यांना इमोशनली असा ब्लॅकमेल करण्याचे तयारीत आलेला असतो आणि तो आता तसं करतच असतो. आणि आता तर तो बोललेला असतो की चंद्रकांत देशपांडे एवढे मोठे माणूस आहेत तरीसुद्धा ते काहीच करू शकले नाही. त्यांच्या मुलींना त्यांच्या ड्रायव्हरने पळून नेले आणि मला माहिती की त्या राजानेच तिचा ब्रेन वॉश केला असेल आणि मग आता अवनी त्याच्यासोबत पळून गेलेली असेल असं तो आता त्यांना सांगत असतो. आणि मग तो त्यांच्या पुढे हात जोडतो आणि मग तो त्यांना बोलतो की मी अवनीला ॲक्सेप्ट करायला तयार आहे, मी आता घरूनच होम जॉब करतो, असं तसं तो बोलतो. आणि बोलतो की मी तिला ॲक्सेप्ट करू शकतो, तुम्ही काहीतरी करा, असं आता तो चंद्रकांत देशपांडेंना बोललेला आहे. पण त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की हा राजा एका टपरीवर आलेला असतो आणि तो विचार करता की नाना तुम्ही राजाला एकदम असा बेरोजगार करून ठेवला आणि राजाचा आता तुम्ही बाजाच वाजवला, असं तो आता इकडे विचार करत असतो. कारण आता त्याच्या हातात कोणती नोकरी राहिलेली नसते आणि त्याच्या घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच असते. आणि आता तो मोकळ्या हातानं घरी कसं काय जाणार आणि घरी जाऊन तो सगळ्यांना कसं काय सांगणार की माझी नोकरी गेली म्हणून, याचं त्याला टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात मग तिथे एक बांगड्या विकणारा मुलगा आलेला असतो, त्याच्याकडे सुद्धा म्हणजे त्याचासुद्धा धंदा झालेला नसतो. तर महाराजा त्याला चहा वगैरे प्यायला देतो आणि त्याला चहाबरोबर एक बिस्किटसुद्धा खायला देतो. आणि तो त्याला बोलतो की अरे तुझ्या पोटात जर काही नसेल आणि तू जर काही खाल्लं नाही तर मग दिवसभर तू धंदा कसा काय करणार, तुला शक्ती कशी येणार, असं त्यामुळे तो त्याला चहा बिस्किट वगैरे खायला देतो. त्यामुळे त्या मुलाला छान वाटतं आणि मग तो राजाचे आभार मानत असतो. आणि मग राजा सांगतो की मीच बेरोजगार झाले म्हणून माझ्या हातातली नोकरी गेली, असं तसं तो त्याला सांगत असतो. तर तो मुलगा बोलतो की तुमची काही नोकरी वर्ग जागणार नाही आणि जरी गेली असेल तरी आता तुम्हाला दुसरी नोकरी मिळेल, तुमच्यासारखा माणूस हा प्रत्येकाला भेटला पाहिजे, असं तसं तो मुलगा त्याला राजाला बोलतो. आणि मग तो मुलगा बोलतो की तुम्ही माझ्याकडनं ही बांगडी विकत घ्या म्हणून. आणि मग आता राजा बोलतो की मी कोणाला देऊ. आणि मग नंतर त्याला आठवतं की आपल्यासाठी अवनी, म्हणून तो अवनीसाठी एक बांगडी घेतो आणि त्या मुलाचीच चॉईस असते. त्यानंतर आता मग इकडे विमान आलेला असतो आणि विमान आता घरी त्याच्या गेलेला असतो, कारण त्यांनी आता मोठा खेळच मांडलेला असतो. आणि तो आता चंद्रकांत देशपांडेंना बोललेला असतो तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि अवनीला परत घेऊन या. त्यामुळे आता संगीता येते, संगीतासुद्धा चंद्रकांतला बोलते की तुम्ही आपल्या मुलीला घेऊन या म्हणून, आपली मुलगी खूप छान आहे आणि आपल्या मुलीसारखी मुलगी नाही, असं तसं बोलत असते. आणि ती आता चंद्रकांत देशपांडेला सांगते की तुमचासुद्धा तिच्यात जीव आहे हे मला माहिती आहे, तुम्ही किती जरी बोलले की ती माझ्यासाठी मेली, तुम्ही तिच्या
म्हणजे तिच्या नावाने किती आंघोळी करा तरीसुद्धा ती काय मारणारातली नाही असं तसं ती बोलत असते. आणि ती बोलते की आपल्या मुलीचा खूप असा छळ वगैरे झालेला आणि ती त्या म्हणजे चंद्रकांत देशपांडेंना ती व्हिडिओ पाठवते, म्हणजे दाखवते. आणि मग आता त्यालासुद्धा त्याच्या मुलीची माया येते, दया येते आणि तो तिला बोलतो की मला असं वाटत नसेल का, मलासुद्धा तिची आठवण येते, पण आता तिने केलंच तसं, आता आपण तरी काय करणार, असं तसं तो बोलत असतो. मग ती अवनीची आई म्हणजे संगीता त्याला बोलते की तुम्ही काही करा पण अवनीला मात्र घेऊन या. तर मग ते आता तिला बोलतात की मी काहीही नाही, आता जे करायचं आहे ना ते मोठंच करेन आणि मग बघच तुम्ही काय करते. आता त्यांच्या नक्की डोक्यात काय प्लॅन आहे ते आपल्याला कळणार आहे थोड्याच व्हिडिओमध्ये, फक्त तुम्ही पेशन्स ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करत जावा. तर आता त्यानंतर इकडे धने आणि अवनी जेवत असतात आणि आता मग त्यांचं जेवण चालू असतं. अवनीच्या आणि धन्याच्या खूप अशा गप्पा रंगलेल्या असतात. अवनी त्याला सांगते की तू यशाला का मदत करत नाही, तुम्ही सगळे भावंड असेच आहे का, तो किती छान कामं वगैरे करतो, असं तसं बोलत असतं. म्हणजे तिचा बोलण्याचा उद्देश एकच असतो की तुम्ही यशदाला का मदत करत नाही, त्याला मदत करत जावा. तर महादाने बोलतो की तो आम्हाला एकदम आईसारखा आहे आणि आईला किचनमध्ये लुडबुड केलेली चालत नाही, असं तसं तो तिला बोलतो. त्यामुळे आता ती त्याला बोलते की अरे आईलासुद्धा मदतीची गरज असते, असं त्याला म्हणजे ती एक प्रकारे त्याला सल्ला देत असते. त्यामुळे आता धन्या खुश होतो आणि तो आईच्या फोटोशेजारी येतो आणि बोलतो की आई मला बहिणींनी सगळ्यात पहिला सल्ला दिला आहे, मला खूप असा आनंद होता, असं तसं तो आलेला असतो. आणि मग त्यानंतर आता इकडे राजाची नोकरी गेलेली असते याची खबर आता दत्ता काकाला लागलेली असते आणि दत्ता काका आता तिथेच असतो. तर मग दत्ता काका त्याला बोलतो मी तुला नोकरी मिळवून देईन आणि तुला भरमसाठ असा पैसा मिळेल. तर मग राजा बोलतो सांगा म्हणून, काय नोकरी मी करेन म्हणून. तर मग तो बोलतो की आपल्या गावात एक वाडा आहे, तो वाडा रिकामा करायचा आणि मग धोंडीराज अण्णाचं नाव घेतो आणि बोलतो की दांगटांचा तो वाडा आहे, तो आपल्याला रिकामा करायचा आहे आणि तो जर रिकामा करून दिला तर मग तुला मी खूप असे भरमसाठ पैसे देईल. तर मग आता राजाला कळतं तो आपलाच वाडा आहे, त्यामुळे आता तो चिडतो आणि बोलतो की मी हे करीन काम, पण फक्त मला पैसे जमू दे, मला पैसा कमवू दे आणि मला एक मोठं घर बांधू दे, असं तसं बोलतो. आणि म्हणतो मी जर जेव्हा घर बांधेल ना तेव्हा तुला तो वाडा मिळून देईल, कारण आता तुम्हाला माझ्या आत्याला आणि माझ्या काकाला भस्म झाला आहे, भस्म्या, कारण ते जर घर मी दुसरं घर बांधलं तरी तुम्ही आमच्याकडे हिस्सा मागायला यायला, असं आता राजाने त्याला बोललेलं असतं. आणि राजा मग तिथनं त्याला धमकी देऊन निघून जातो, कारण त्याला चिडायचं नसतं, त्याला गुंड व्हायचं नसतं. मग इकडे दत्ता काकाची इकडे आता महेश आलेला असतो आणि महेश आता त्याला गाडीत बसण्याची विनंती करतो आणि तो त्याला बसायला सांगतो. आता ह्यांचा दुसराच प्लॅन चालू असतो आणि आता दत्ता काका मागं बसलेला असतो. तर मग आता महेश त्याला बोलतो की मी काय तुझा ड्रायव्हर आहे, पुढे येऊन बस. तर मग आता दत्ता काका परत पुढे येऊन बसलेला असतो. त्यानंतर मग आता धन्या तर आईशी बोलून आलेला असतो. त्यामुळे आता म्हणजे अवनी त्याला विचारते की तुझी आई कशी होती, म्हणजे म्हणजे नाही का त्यांचा स्वभाव वगैरे कसा होता, तसं ती त्याला विचारते. पण धन्या तेव्हा काही लहान होता त्यामुळे त्याला काही माहिती नसतं. तर बोलतं मला काही एवढं माहिती नाही आणि मी कधी म्हणजे दादा ह्यांना विचारायला गेलो तर मग त्यांना असं दुःख वाटायचं, त्यामुळे त्यांनी काही विचारलेलंच नसतं, असं होतं तो तिला सांगत असतो. त्यामुळे मग आता अवनीलाच कसं तरी वाटतं आणि मग ती लगेच विषय बदलते आणि मग आता ती त्याच्याशी गप्पा मारत असते. तर मग धन्या बोलतो की आता हा काडी पायन मग धष्टपुष्ट होणार आहे. तर मग ती बोलते का, तर मग तो बोलतो आता हे सगळे कामाला जातात, मी घरी जेवायला एकटाच असतो आणि अण्णासुद्धा त्यांच्या फ्रेंडसोबत बसतात, पण आता माझ्यासोबत तू बसणार आहे, माझी वहिनी असणार आहे, त्यामुळे आता माझी तब्येत होईना, असं आता त्याने बोललेलं. आणि तिथे अवनीसुद्धा धन्यासोबत रमलेली असते आणि तिथे आता त्यांच्या गप्पा चालू झालेल्या असतात. त्यानंतर मग इकडे पाण्या अवनीला खुश करण्यासाठी, तिची माफी मागण्यासाठी, म्हणजे तिला खुश करण्यासाठी तो आता दुकानात आलेला असतो आणि त्याला वहिनीसाठी गिफ्ट घ्यायचं असतं. तर मग त्याच्यासोबत संभासुद्धा आलेला असतो. तो म्हणजे त्या दुकानदाराला विचारतो की एक चांगलं गिफ्ट द्या आणि मग आता ते तिथे गिफ्ट पाहायला पाहतात. पण आता त्याच दुकानात आता पायलसुद्धा आलेली असते. पायललासुद्धा पाण्याला इम्प्रेस करायचं असतं आणि त्याची माफी मागायची असते, त्यामुळे ती त्याला खुश करण्यासाठी इकडे गिफ्ट घ्यायला आलेली असते. तर मग तिची मैत्रीण तिला पाण्याला दाखवते आणि मग ती बोलते की हां पहिलं म्हणजे पायल डायरेक्ट कोणती चौकशी करत नाही, तिला असं वाटतं तिलाच गिफ्ट घ्यायला आलं आहे. त्यामुळे ती बोलते की पहिलं असं अंगावर यायचं, चिडायचं, रागवायचं आणि नंतर मग सॉरी मागायला गिफ्ट घेऊन यायचं आणि कोणतं फुल वगैरे मी घेणार नाही, म्हणजे ती तिची अपेक्षा सांगत असते. तर मग हा पाण्या बोलतो की कुणाला बोलते ती, तू का नाही का कुणाला बोलते, असं तसं तो बोलत असतो. तर मग ती बोलते की मला जो फॉलो करतो ना त्याला बोलते. मग पाण्या इकडं तिकडं पाहतो आणि त्याला कोणी दिसत नाही आणि मग ती त्याला विचारते काय पाहतोय म्हणून. तर मग तो बोलतो की तुला कोण फॉलो करतंय ते मी पाहतोय. तर मग ती बोलते की कोण नाही तूच करतोय म्हणून. तर तो बोलतो की मी काय तुला असं वाटलं का तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला आलं, मी काय तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला आलेलं नाही, असं तो आता तिथे बोललेला असतो.
तर मग ती बोलते की कुणासाठी गिफ्ट आणले, घ्यायला आलाय. तर मग तो काही सांगत नाही की मी वहिनीसाठी आले. आणि आता मग तिने रागामध्ये ते खेळणं तोडलेलं असतं, ती वस्तू तोडलेली असते आणि त्याचे पैसे आता पाण्यालाच द्यावे लागतात. तर मग आता पाणी गिफ्ट बघतो, त्याचं फक्त 500चंच बजेट असतं आणि ते वस्तू तुटलेली वस्तू 250 रुपयाची असते आणि त्यातच आता सगळे पैसे गेलेले असतात. त्यामुळे आता त्याला इकडे टेन्शन येतं. त्यानंतर मग आता इकडे दांगट्यांच्या घरी अण्णांचं वगैरे खाऊन झालेलं असतं. मग लगेच धान्यात अण्णांकडे येतो आणि आता मग अण्णांचं ताट घेतो आणि अण्णा आता सुनबाईला म्हणजे अवनीला बोलतात, त्यांच्या लक्ष्मीला बोलतात की आता झोपायचं म्हणून झोपायची गोळ घ्यायची असं तसं बोलतात त्यांच्या भाषेमध्ये. आणि एकदम स्पष्ट बोलतात, असं म्हणजे नाही का एकदम असं सुसज्ज माणूस आहे आता असं बोलतात. त्याच्यानंतर मग धन्या त्यांचं येड काढतो आणि त्यांना आता झोपायला पाठवतो. धन्या इकडे ताट घेऊन आलेला असतो, पण तेवढ्यात आता नमा तिथे आलेली असते आणि नमा बोलते. आता मग तेवढ्यात तिथे नमा आलेली असते आणि नमा धन्याला विचारते, बोलते की काय जेवायला केलं होतं रे का, त्या फोडणीचा वास आमच्या घरापर्यंत आला होता असं तिने आता त्याला बोललेलं आहे. तर मग आता धन्या बोलतं की काय नाही, तुझ्या यशाने काही नव्हतं केलं. तर मग ती अवनीला बोलते, तू काय केलं होतं का, वास खूप छान येत होता. तर मग अवनी बोलते, नाही नाही मी नव्हतं केलं, अण्णांनी अंडा भुर्जी केली होती असं ती सांगते. आणि मग नमा खुश होते आणि नमा बोलते की काय मामाने अंडा भुर्जी केली होती, तर मग मला द्या ना असं तसं ती बोलते. तिला खायची असते, पण आता धन्या तिला बोलतं की जा, आमच्याकडे काही खायला नाही, आम्ही चाटून पुसून खाल्ली आणि भुर्जी संपली असं तो सांगतो आणि तो तिला भांडी घासायला सांगतो असं तो करतो. तर मग अवनी त्याच्यावर चिडते आणि अवनी बोलते, नाही संपली नाही संपली, मी आणून देते तुम्हाला, हा धन्या वगैरे काहीतरीच बोलते. आणि मग आता धन्या तिला बोलत असतो, तू मला वहिनीसमोर काही झिपऱ्या वगैरे बोलू नका असं तो ना मला बोलत असतो. आणि ना मला बोलतो की मला एकदम स्पष्ट म्हणजे नाही का माझ्या नावाने मला हाका मार, माझी इज्जत वगैरे नको काढू असं तो तिला बोलत असतो. त्यामुळे आता ही नमा त्याला बोलते की काय बोलतो, तुम्हाला बोलतो का, हिला सांगू का तुझं मी बारीकपणे ढुंगून धुतले. आणि तेवढ्यात मग अवनी येते आणि मग आता ही नमा त्याला सांगायला जाते. मग हा धन्या लगेच तिच्या पाया वगैरे पडतो आणि तिला बोलतो की नको, काही नको सांगू. तर मग आता नमाची त्यांनी पाय पडलेली माफी मागितलेली असते, त्यामुळे नमा काही बोलत नाही आणि अवनीने तिच्यासाठी भुर्जी आणलेली असते. तर मग आता भुर्जी नमाला देते, त्यामुळे आता नमा मस्तपैकी अशी भुर्जीचा स्वाद घेत असते आणि भुर्जी खात असते आणि तिलासुद्धा मामाच्या हातची भुर्जी खूप आवडलेली असते. पण आता नेमकं तिथे पाणी आलेलं असतो आणि पाण्याला असं खूप असं गिल्ट वाटत असतं, त्याला खूप असं वाईट वाटत असतं. आणि अवनीसुद्धा तिथेच असते, त्यामुळे त्याला कसं तरी वाटतं आणि मग तो लगेच बाहेर निघून येतो. तरी धन्या त्याच्या मागे जातो आणि धन्या त्याला बोलतो की सकाळी पण खाऊन काय नाही गेलास, वहिनी काही तुला बोलणार आहे का, त्या काही तुला जेवायला नाही देणार का, असं तसं बोलत असतो. पण पाण्याला खूप असं गिल्ट वाटत असतं आणि मग पाण्या निघून जातो. आणि मग पाण्याला म्हणजे आता मग इकडे धन्या विचार करतो की ह्याने सकाळी पण नाही खाल्लं आणि हे आत्तासुद्धा असाच गेलं, ह्याचं काय होणार आहे काय माहिती असं तसं बोलतो. त्यामुळे आता धन्या आतमध्ये आलेला असतो. तर मग आता अवनी त्याला विचारते की काय झालं, त्याला तो नाही येणार का, जेवून नाही जाणार का. तर मग धन्या तिला बोलतो की नाही, त्याला सकाळचं जरा गिल्ट वाटतंय, त्यामुळे तो येत नाही, तो तसाच पळून म्हणजे तसाच गेला. तर मग अवनी हे सगळे नाही का, अवनीला सुद्धा वाईट वाटतं. आणि मग आता इकडे ना मला काय माहिती नसतं, त्यांना मग विचारते की काय झालं म्हणून, या चिडक्याने परत काय केलं. तर मग आता ते दोघंही शांत बसतात. आणि आता आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की सुलू आत्या डायरेक्ट आता दांगटांच्या घरात घुसलेली असते आणि ती आता अवनीच्या रूममध्ये गेलेली असते. आणि आता तिला असं सगळं दिसतं की अवनीने सगळी ही रूम सजवलेली असते आणि आता ती घर हे सजवायला लागलेली असते. पण तेवढ्यात तिथे अण्णा येतात आणि अण्णा तिला त्याच खोलीत बंद करून ठेवतात, त्यांना पुरावा पाहिजे असतो. आणि अवनीने पूर्ण घर असं सजवलेलं असतं आणि आता ती सुनेप्रमाणे आणि मुलीप्रमाणे आता ती त्या घराची काळजी घेत असते. आणि आता तिने घर सजवलेलं असतं, त्यामुळे आता सुल्यात त्याला राग येतो, ती डिप्रेशनमध्ये जाते. तिला असं वाटतं की ही मुलगी काय घराबाहेर जाणार नाही आणि ही मुलगी असं का सजवते, आणि ही मुलगी आल्यापासून ही मुलं एकदम अशी नाही का स्वच्छ राहायला लागले, तर ह्यांचं काहीतरी नक्की आपल्याला लवकर करावं लागेल असं तिने बोललेलं असतं. पण आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जसं संगीताला चंद्रकांत देशपांडेंनी सांगितलेलं असतं की मी जे काही करणार आहे ना ते आता मोठंच करणार आहे, त्याप्रमाणे आता मग त्यांनी राजाला मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात. आणि त्या गुंडांनी राजाला खूप असं मारलेलं असतं, खूप असं त्याला जखमा वगैरे झालेल्या असतात. आणि आता ते अवनीला कळतं की हे गुंड चंद्रकांत देशपांडेंनी पाठवलेले होते, त्यामुळे तिला असा खूप राग येतो आणि ती अशी रागात चंद्रकांत देशपांडेंच्या घरी जाते. आणि मग ते आता स्वतःच्या वडिलांना जाब विचारते, चंद्रकांत देशपांडेंना जाब विचारते की तुम्हाला माझ्या नवऱ्याला मारण्याचा काही हक्क नाही, मी तुमच्यावर केस टाकू शकते, पण
मी तुम्हाला समजवायला आले की मी त्या घरात सुखी आणि तुम्ही माझ्या नवऱ्यावर कोणताही हल्ला करू शकत नाही आणि तुम्ही माझ्या संसारामध्ये लुडबुड करू शकत नाही, असं तिने आता तिच्या वडिलांना ठामपणे सांगितलेले आहे. आणि आता ती नक्की काय करणार आहे आणि आता अवनीचा नक्की पुढचा प्लॅन काय आणि आता चंद्रकांत देशपांडेंचा नक्की पुढचा प्लॅन काय आहे आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.